पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदानाची वाटप करा। वंचितचे मागणी निवेदन। जळगाव जामोद येथून वंचितची बातमी। दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 30 व जुलै 31 च्या मध्यरात्री मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी नाल्यांना महापूर आला। या महापुराने हजारो एकर शेती पिकासह खरडून गेली, यामुळे शेतकरी हवालदिल झाला। अनेकांची गुरेढोरे पुराच्या पाण्याने वाहून गेले। नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घराची पडझड होऊन संसार उपयोगी साहित्य महापुराच्या पाण्याने वाहून गेले। जळगाव जामोद शहरातील मृतक महादेव वाघोदे हे पुरामध्ये वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला। अशा नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी यांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे। पंचनामे करताना निष्पक्ष पंचनामे करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, सुनील बोदडे, ॲडव्होकेट संदीप उगले, रतन नाईक, उपसभापती प्रशांत वसरमूळ, मंगल डोंगर दिवे, विजयकुमार तायडे, नाना डोंगर दिवे, गुलाबराव आठवले, अताउल्ला खान, आजम कुरेशी, अनवर तडवी, जगदीश हातेकर, सुनीता हेलोडे, रोशन तायडे, ज्ञानेश्वर कोकाटे, आनंद गवई, संतोष तिजारे, लोकपाल भगत, श्रीराम भिडे, सुपा बांगर, रवींद्र नाईक, रामभाऊ तायडे, रवींद्र तायडे, वैभव वानखडे, संतोष भारसाकळे, सोहेल खान, प्रमोद कोकाटे, बाबूराव तायडेसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी, शेतमजूर, पूरग्रस्त पुरुष, महिला यांच्या निवेदनावर सह्या आहेत। मुसळधार पाऊस आला, त्या पावसामुळे महापूर आला आहे जळगाव तालुक्यामध्ये। आज त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे। जे नदीकाठचे घर आहेत त्या घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्या जगण्याचं जे साहित्य असते, खाण्यापिण्याचे जे वस्तू असतात, गहू ज्वारी भांडे, हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, घरं उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे जे शेती आहे, शेती आता 1-1.5 महिना होऊन राहिला तिची पेरणी करून बरंचसं आगाईचा बदल आलेलं होतं। पूर्णपणे आगाईत आणि ते शेती पूर्ण खरडून गेलेली आहे, काहीच बाकी राहिलेलं नाही आहे। आणि गुरंढोरं सुद्धा त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे, मृत्युमुखी पडलेला आहे। त्याचप्रमाणे महादेव वाघोदे जळगाव शहरामध्ये तो सुद्धा मृत्युमुखी पडलेला आहे। त्याला सुद्धा भरीव मदत शासनाने करावी। पुनर्वसन, नदीकाठच्या घरांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त आता त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। मागच्या 22 जुलै 2023 मध्ये तहसीलमध्ये गैरप्रकार झाला होता, त्यावेळेस ज्यांचे खरोखर काही गेलं नाही त्या लोकांना त्याचा लाभ भेटला होता। आता सखोल चौकशी तहसीलदार साहेबांनी टीम नेमवावी आणि सखोल चौकशी करून त्यांना जो पाहिजे जो लाभार्थी आहे त्यालाच लाभ मिळाला पाहिजे शासनाचा, एवढं मला सांगणार। जय हिंद, नमस्कार, जय शिवराय, जय